आज मी 2D डिझाईनमध्ये फुलदाणी कशी बनवली आहे ती दाखवणार आहे. फुलदाणीचा आकार घेताना मी प्रथम एक मोठा माशाचा आकार काढला. त्यामध्ये मी छोटे मोठे माशाचे आकार काढले. पाण्यात राहणाऱ्या माशांचा इफेक्ट कसा येईल ते दाखवण्यासाठी मी फुलदाणीला ब्लू कलरमध्येच कलर केले. शेडिंगमध्ये कलर करून इतर मासे मी रंगीत म्हणजे उठवून आणता येईल अशा पद्धतीत बनवली. ते पण शेडिंग पद्धतीमध्ये बनवता येईल ते बघितले. हे तुम्ही जवळून बघू शकता. माशाचा डोळा, त्यानंतर मोठ्या माशाचा डोळा, इतर माशांना केलेली शेडिंग, पाण्यातला इफेक्ट, अशा पद्धतीमध्ये मी ही फुलदाणी कंप्लीट केली.